प्रांजल संदीप जाधव आहे। पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते, पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्तक तर होत नाहीच, पण लाचारीने कोणापुढे नतमस्तकही होत नाही, पण लाचारीने कोणापुढे नतमस्तकही होत नाही। अशक्य त्या गोष्टी शिक्षणच करू शकते, अशक्य त्या गोष्टी शिक्षणच करू शकते, क्रांतीची मशाल शिक्षणानेच पेटू शकते। मित्रांनो, हे ओळखले ते माझ्या क्रांतीज्योती सूर्याने, म्हणूनच तर माझा पहिला नमस्कार माझ्या त्या क्रांतीज्योती सूर्याला, ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त मिळवली। त्यामुळेच माझी आई, माझी ताई, आत्या, मावशी या शाळेत गेल्या, शाळा शिकल्या आणि कुटुंबाला शिक्षित केले। नमस्कार माझा त्या सावित्रीला, जिने आम्हा मुलींच्या शिक्षणासाठी शेण चिखल अंगावर घेतले। नमस्कार माझा त्या महामानवाला, ज्यांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही। राणी लक्ष्मीबाई, ताराबाई, अहिल्याबाई, लता मंगेशकर, आपल्या देशाच्या यशस्वीरित्या कारभार पाहणाऱ्या महिला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, एवढेच नाही तर आज देशाच्या अतिउच्च पदावर असलेल्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पहा अशा कितीतरी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात। सांगा, तुम्हीच सांगा, कोटी कमी आहे वाटची स्त्री? कर्तृत्व सामर्थ्याची ओढून नवी झालर, कर्तृत्व सामर्थ्याची ओढून नवी झालर, स्त्री शिक्षणानेच केला आहे जागर, स्त्री शिक्षणानेच केला आहे जागर। शिक्षणामुळे स्त्रीच्या जीवनात क्रांती घडत आहे। स्त्री शिक्षणाच्या चळवळीतून तिने ज्ञानाचा दिवा पेटवला आहे। शिक्षणामुळेच आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसते। किती सामर्थ्य तुझी या हाती, फुलवीसी पाषाणातून ज्योती, किती सामर्थ्य तुझी या हाती, फुलवीसी पाषाणातून ज्योती। गुंडाशी डोनात करणाऱ्या IPS किरण बेदी, अवकाशात झेप घेणारी महिला वैमानिक सौदामिनी देशमुख, लेखणीची ढाल दाखवणाऱ्या अरुंधती रॉय, अवकाशात भरारी घेणारी कल्पना चावला, सुनीता विल्यम, सानिया मिर्झा, सायना नेहवाल असो किंवा अनाथांची माय सिंधुताई सपकाळ असो, कालच्यापेक्षा स्त्री नक्कीच बदललेली आहे आणि ते शक्य झाले केवळ शिक्षणामुळेच। महात्मा फुले म्हणतात ना, विधी विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र कचले, एवढे सगळे अनाथ एकाच विद्येने केले। म्हणूनच तर मी सर्व समाजाला मनापासून सांगू इच्छिते की स्त्रीला शिकवा, नभंगनातील चांदण्यामधील चमचमणारी तारका होण्यासाठी तिला साथ द्या ती शिक्षणाची, कारण स्त्री जेव्हा होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित। धरू द्या स्त्रीला शिक्षणाची, आहे ती सुजाण नागरिक भविष्याची, खुली करा कवाडे शिक्षणाची, घुमू द्या वारे स्त्री मुक्तीची। पण ही झाली नाण्याची एक बाजू, दुसरी बाजू काय? अहो, तुम्ही तिला जन्माला तर घालतात, पण मुलाप्रमाणे सन्मानतेची वागणूक द्यायला मात्र विसरतात। मुलाला तुमच्या पुरणपोळी, तिला मात्र भाकरी शिळी। मुलगा तो वंशाचा दिवा आणि मुलगी ती काठीच। तो शिकत नसला तरी त्याच्या शिक्षणासाठी आटापिटा, आणि ती किती हुशार असली तरी शिक्षण थांबून बापाच्या खांद्यावरचे ओझे कमी करण्यासाठी लग्नाचा सपाटा। सांगा, कुठला न्याय आहे हा? असंच तिने अन्याय सहन करत राहायचं आणि एक दिवस हुंड्यासाठी बळी जायचे। अजूनही हे प्रकार कमी झाले नाहीत। जसे कंपनी तिचे प्रॉडक्ट वेगळे करते, तसे स्त्रियांना त्रास देण्याचे प्रकार वेगळे झाले आहेत। स्त्रियांच्या दुर्बलतेचा फायदा घेणारे विषारी सर्प अजूनही समाजात आहे। थांबवा हा नाश, शपथ आहे तुम्हाला त्या क्रांती सूर्याची, ज्याने प्रथम आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीला शिक्षित केले आणि त्यांच्या मदतीने अखंड स्त्री जातीला शिक्षित करण्याचे कार्य सुरू केले। कारण एक स्त्री शिकली तर ती तिचे संपूर्ण कुटुंब शाळेत करते, पण पुरुष मात्र स्वतः पुरताच शिकतो। म्हणूनच तर स्त्री शिकलीच पाहिजे। सर्व स्त्रियांना माझे आव्हान आहे की समाजाच्या अन्याय अत्याचाराला बळी पडू नका। सर्व बंधनाच्या वेड्या तुम्ही आता झुगारून द्या। IT 2009 नुसार कलम 21 अंतर्गत शिक्षण हा तुमचा हक्क आहे आणि तो तुम्ही मिळवलाच पाहिजे। ठिपक्या ठिपक्यांनी जोडत जाणाऱ्या रांगोळीसारखं असावं तुझं अस्तित्व, ठिपक्या ठिपक्यांनी जोडत जाणाऱ्या रांगोळीसारखं असावं तुझं अस्तित्व, कारण तुलाच तुझं समाजात स्थान निश्चित करायचं आहे, जपत तुझं अस्तित्व, कारण तुलाच तुझं समाजात स्थान निश्चित करायचं आहे, जपत तुझं अस्तित्व। लक्षात ठेव, तू अबला नाहीस, तू आहेस सबला नारी। तुला शिक्षणाची आस धरून घ्यायची आहे गगन भरारी, तुला शिक्षणाची आस धरून घ्यायची आहे गगन भरारी। धन्यवाद। जसं मी आकडेवारी सांगितली,
अनेक चांगल्या गोष्टी पण आहेत, काही ठिकाणी खूप कामकाज करण्याची आवश्यकता पण आहे. मला वाटतं की निगेटिव्ह बोलणार नाही. आम्ही सर्व हा शालेय शिक्षण जो विभाग आहे, मी जसं बोललो की अनेक अडीअडचणी आहेत. किती शिक्षकांची सँक्शन पदं आहेत, उपस्थिती किंवा भरलेली पदं किती आहेत, शिक्षणाच्या व्यतिरिक्त किती कामकाज त्यांच्या पाठीमागे आहे, या सर्व गोष्टी आहेत. परंतु आताच्या घडीला ते सगळं आम्ही बाजूला ठेवू. सर्वजण हा विभाग थोडी जास्त मेहनत करू. हे पवित्र आणि पुण्याचं काम आमच्यावर या ठिकाणी जबाबदारी देण्यात आलेली आहे. उद्याचा भारताचा नागरिक घडवणं, शास्त्र असं म्हणतंय की साधारणपणे 8-9 वर्षापर्यंतच्या त्या बालकाचा मेंदू हा भविष्याचा एक नागरिकाचा जे काही विचारसरणी आहे तो सेट होत असतो. आणि अशा या विभागाची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. आता पदभार स्वीकारलेला आहे, याचं माहिती घेईल. आणि मी जसं म्हटलं की होऊ शकते की थोडीफार काही कमतरता असेल तर ती आम्ही दुरुस्ती करू. साहेब, ज्या पद्धतीने आपण पाहिलं, तुम्ही महायुती सरकारमध्ये 2 वर्ष लाडकी बहीण योजना असेल किंवा महिलांना 50% आरक्षण असेल, हे तुमच्या विचाराने झालं होतं असं माहिती समोर आली होती. तर सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या लहान मुली विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, या संदर्भात काही शालेय शिक्षण मंत्री म्हणून ठोस पावलं उचलणार आहात या संदर्भात? पाठीमागच्या काळातल्या योजना ह्या सर्वस्वी मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून संपन्न झालेले आहेत. परंतु तुम्ही म्हटलं ती वस्तुस्थिती आहे. अनेक आव्हानं आपल्या समोर त्या ठिकाणी आहेत. आणि जसं मी म्हटलं की शेवटी उद्याच्या भारताचा नागरिक घडवणं ही जी दुष्ट प्रवृत्ती मानसिकता आहे ती म्हणजे शाळेतच आहे अशातला काही भाग नाही. शाळेच्या बाहेर पण ज्या काही गोष्टी आहेत, शाळेत तर बिलकुल आम्ही असल्या काही घटना झाल्या तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आणि एक आठवड्याभराच्या आत, 8 ते 10 दिवसाच्या आत भविष्याचं काय मार्गक्रमण आपल्या विभागाचं असणार आहे. ऑलरेडी काही माहिती घेऊन काही डाटा कलेक्ट केलेला आहे. परंतु आता विभागाचं माहिती घेतल्याच्या नंतर, प्रेझेंटेशन घेतल्याच्या नंतर नेमक्या काय योजना आहेत, कशा पद्धतीने मार्गक्रमण आपला विभाग होतो, ती माहिती घेतल्याच्या नंतर आणखी सविस्तरपणे आपल्याला बोलता येईल. काय झालं की मला वाटतं मागच्या वर्षाची गोष्ट असेल, आपल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धा संपन्न झालेल्या, आणि मग तिकडचा पालकमंत्री या नात्याने जे विद्यार्थ्यांनी टॉपर होते तर त्यांना आम्ही बाबा तुम्हाला सर्वांना मुंबईला मंत्रालयात घेऊन जाऊ असं तेव्हा शब्द प्रयोग केला होता. मध्यंतरी निवडणुका आणि या माध्यमातून ते थोडे विषय मागे पडले होते. परंतु योगायोग आहे की आज त्या सगळ्यांना इकडे घेऊन येण्याची संधी मिळाली. निश्चितपणे शेवटी हा लहान विद्यार्थ्यांशी संबंधित विषय आहे. आणि म्हणून मी जसं म्हटलं की कुठे काही कमतरता, आजही कुठल्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना काही त्रास झाल्याची बातमी आहे. आमच्या विभागाला मी तिथलं सगळं माहिती घ्यायला सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांची आरोग्याची परिस्थिती पण माहिती घ्यायला सांगितलेलं आहे. परंतु अशा चुका होणार नाहीत असं संबंधितांना स्पष्टपणे निर्देश दिले जातील. मला वाटतं की आज विभागाचा पदभार घेऊ, डिपार्टमेंट समजवून घेऊ, आणि जे जे आपल्या कार्यक्षेत्रामधल्या ज्या ज्या बाबी आहेत, शेवटी गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला सुद्धा त्या ठिकाणी
या स्पर्धेच्या युगातलं शिक्षण त्याला पण मिळालं पाहिजे. आवश्यकता असेल ई तंत्रज्ञानाचा वापर करणं, काही गोष्टी ऑलरेडी तयार केलेल्या आहेत आम्ही की कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. परंतु मला वाटतं की एक आठवडाभर सारांश असेल की तो उद्याचा भारताचा नागरिक आपल्याला घडवायचा आहे. संस्कारक्षम तो असेल आणि हे सर्व आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण कसं देता येईल त्या दृष्टिकोनातून विभाग आमचा मार्गक्रमण करेल. मी सांगितलं की जे चांगले कामकाज आहेत ते पुढे कंटिन्युएशनमध्ये होतील. जिथे विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या, नागरिकांच्या सूचना असतील त्या सूचनांचं आम्ही स्वागत करू आणि एनलार्ज जे अपेक्षित असेल त्याप्रमाणे मार्गक्रमण करू. आता स्काउट गाईडचे कापड 2 महिन्यांच्या पासनं तालुका पातळीवर गेलेले आहेत. 26 जानेवारी आता तोंडावर आहे, परंतु काही टेक्निकल कारणास्तव ते कामकाज ड्रेस शिवण्याचं थांबलेलं होतं. मी परवा माहिती घेतल्याच्या नंतर ताबडतोबीने सूचना केलेली आहे की ते तालुका पातळीवर तुम्ही त्याचं शिवण कामाचं ई निविदा करा आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना 26 जानेवारीच्या आत स्काउट गाईडचे ड्रेस त्या ठिकाणी उपलब्ध झाले पाहिजेत आणि 26 जानेवारी त्या गणवेशामध्येच विद्यार्थी साजरे करतील.